सिन्नर विधानसभा मतदारसंघातून 5 वेळा निवडून आलेले आणि नाशिक शहरासह ग्रामीण भागात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात गेल्या 4 दशकांपासून कार्यरत असणाऱ्या नामदार माणिकराव कोकाटे यांच्याकडे राज्याचे कृषी मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे। राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांच्याकडे बळीराजाचे नेतृत्व करण्यासाठी दिलेल्या जबाबदारीनंतर माणिकराव कोकाटे मित्रपरिवाराच्या वतीने भव्य नागरी सोहळ्याचे आयोजन गुरुदक्षिणा हॉलमध्ये करण्यात आले होते। या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षपदी श्रीराम शेटे तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा, आमदार देवयानी फरांदे, डॉक्टर RP देशपांडे उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना शाल, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र देत त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला। दिलखुलास स्वभावामुळे कमावलेला लोकसंग्रह, जाती धर्माच्या पलीकडे जाऊन केलेलं समाजकारण, राजकारण आणि मित्र हीच संपत्ती समजून आत्तापर्यंत केलेली राजकीय वाटचाल ही कोकाटे यांची जमेची बाजू आहे। राजकीय क्षेत्रातच नव्हे तर नाशिक जिल्ह्यातील विविध संस्था संघटनांशी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे विशेष संबंध असल्याने या सत्कार सोहळ्याला सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी तसेच सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नागरी सत्कार सोहळ्याचे नियोजन ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट जयंत जायभावे, ॲडव्होकेट नितीन ठाकरे, माजी खासदार देविदास पिंगळे, प्रकाश बनकर, शरद आहेर, अजय बोरस्ते, अनिल चौगुले, निवृत्ती अरिंगळे, हेमंत धात्रक, डॉक्टर प्रदीप पवार, आमदार सीमा हिरे, शिवसेना जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, लक्ष्मण सावजी, विलास शिंदे, माजी आमदार शिरीष कोतवाल, संदीप नाटकर, शैलेश गोसावी, सलीमभाई शेख, गुरमीत बग्गा, देवानंद बिरारी, वसंतराव मुळाने, यशवंत सिंग, जगदीश होळकर, सुनील भायबंग आदींसह मित्रपरिवाराने केले होते। त्यावेळी वडील माझे शेतकरी होते आहेत आणि त्यांना सारखं वाटायचं की आपल्या मुलांना कुठेतरी चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे। त्यांनी जाणीवपूर्वक आग्रहाने नाशिक येथे आम्हाला शिकवण्यासाठी याकडे पाठवलं। आमचे सर्व चुलत बंधू, भावांचे काही भावांची मुलं असं एकत्रित 7-8 विद्यार्थी आम्ही एकत्रपणे राहायला नाशिकमध्ये आलो आणि वेगवेगळ्या ठिकाणी कॉलेजमध्ये, शाळेमध्ये या ठिकाणी आमच्या ऍडमिशन झाल्या। मी सुरुवातीला रुमठा हायस्कूलमध्ये या ठिकाणी 11वी होतो। नंतर प्री डिग्री सायन्सला ऍडमिशन घ्यायचे म्हणून इथे या कॉलेजमध्ये हजर झालो आणि आयुष्यात काहीतरी वेगळं बनायचं, एखादा चांगलं इंजिनिअरिंग या ठिकाणी क्षेत्रामध्ये नाव कमवता येईल असाही या ठिकाणी माझ्या मनामध्ये विचार होता। कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर माझे सन्मित्र श्री सुरेश शर्मा कैलासवासी यांच्याशी माझा या ठिकाणी संबंध आला आणि कॉलेजमध्ये शिकत असताना राजकीय क्षेत्रामध्ये वळवण्यासाठी सत्कार समितीनं सगळ्याच पक्षाच्या मित्रमंडळीला या ठिकाणी एकत्रित करून हा वेगळा सत्कार या ठिकाणी घडवून आणला। त्याबद्दल मी सत्कार समितीला या ठिकाणी धन्यवाद देतो। या ठिकाणी काही चित्रफिती दाखवल्या गेल्या, मित्रमंडळीनं, तालुक्याच्या काही नेते मंडळींना, जिल्ह्याच्या काही नेते मंडळींना या ठिकाणी माणिकरावजीकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या जिल्ह्याच्या वतीने। त्याच्यामध्ये चित्रफितीमधून हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं, परंतु या जिल्ह्यातील काही प्रमुख प्रश्नांच्या विकास करण्यामध्ये अनेक भूमिकांनी योगदान दिलेलं आहे। माणिकराव व्यासपीठावर बसणाऱ्या सगळ्या सत्कार समितीच्या, त्यांच्या मित्राच्या 2 वर्ष पुढे 2 वर्ष मागे असं विद्यार्थी दशेतनं घडलेलं नेतृत्व आम्ही पाहिलेलं आहे। त्यांनी केलेली विद्यार्थी म्हणून आंदोलनं या मुख्य एज्युकेशन संस्थेनं पाहिलेली आहे। त्यांचे अनेक वेगवेगळे चांगले उपक्रम या ठिकाणी पाहिलेले आहेत। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।